आज बनवूया हरभरा डाळीची भाजी। हरभरा डाळ भिजवून त्याची डाळ भाजी बनवल्यास ती अधिक पौष्टिक आणि चविष्ट लागते आणि अगदी झटपटसुद्धा होते बरं का। आणि ही भाजी तुम्ही टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता। तर मग पौष्टिक अशी ही हरभरा डाळीची भाजी तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। तर काय केलेले मंडळी, सर्वात अगोदर जी हरभरा डाळ असते ना, ती 1 ते 1.5 तास अगोदर भिजवून घेतलेली आहे। डाळसुद्धा खूप छान अशी भिजली गेलेली आहे। तसेच गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि 2 चमचे तेल टाकलेलं आहे। तेलामध्ये आपण कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। लगेचच यामध्ये मी ॲड केलेले आहे कढीपत्त्याची पानं। कांदा अगदी सोनेरी रंग येईपर्यंत भाजला गेलेला आहे। तर यामध्ये मी ॲड केलेला आहे अगदी छोटे छोटे 2 टोमॅटो जे आहेत ते चिरून घेतलेले होते। तर तो टोमॅटो यामध्ये मी ॲड केलेला आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत परतून घेऊया तेलामध्ये। टोमॅटोसुद्धा अगदी मऊ झालेला आहे तेलामध्ये। तर यामध्ये मी घरगुती मसाला टाकून घेते। तर अगदी 1.5 चमचा घरगुती मसाल्याचा वापर मी इथे केलेला आहे। दुसरे कुठलेच मसाले इथे मी वापरलेले नाही आहेत। मिक्स करून घेऊया मसालासुद्धा आणि यामध्ये भिजवून घेतलेली हरभरा डाळ टाकूया। हरभऱ्याची डाळ आहे ना मंडळी, ती भिजवून घेतल्यामुळे लवकर शिजली जाते आणि खूप काहीसा वेळ लागत नाही आहे शिजण्यासाठी। अगदी 10 मिनिटामध्ये ही डाळ भाजी आहे ना ती बनवून तयार होते। तर यामध्ये आपण थोडंसं पाणी वाढवणार आहोत आणि आणखीन एक 5 ते 7 मिनिटे शिजवून घेणार आहोत। आता टाकूया यामध्ये चवीनुसार मीठ। छान अशी उकळी फुटायला लागलेली आहे भाजीला। चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे। मिक्स करून घेऊया डाळीमध्ये आणि यामधलं पूर्णपणे पाणी आपल्याला कमी करून घ्यायचं आहे। आणि तुम्ही इथे बघू शकता मस्तशी जी डाळ आहे ती तयार झालेली आहे। पूर्णपणे पाणी यामधलं कमी झालेलं आहे आणि यावरती सर्वात शेवटी आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे। खूप छान लागते ही डाळ, तुम्ही एकदा नक्की बनवून पहा। ही हरभरा डाळीची भाजी अगदी चपातीसोबत खा, भाकरीसोबत खा किंवा राईससोबत खा, कमाल लागते, अप्रतिम लागते। कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करून सांगा आणि ही रेसिपीसुद्धा तुम्ही नक्की बनवून पहा, तुम्हाला नक्कीच आवडेल। धन्यवाद।